प्रिय मित्रांनो, आज रविवार आणि 27 एप्रिल आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला दयेचा सागर म्हणतात, आज त्याच्या ह्या दिव्य दयेचा सण आपण साजरा करतो. आणि येशू दयेचा हा सण साजरा करीत असताना येशू आपल्या जीवनामध्ये कशी कशी दया दाखवतो हे विशेषतः आपल्याला लूकच्या शुभवर्तमानात अधिक आपल्याला सापडेल. कारण लूकचं शुभवर्तमान ह्याला दयेचं शुभवर्तमान म्हणतात. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा ह्या जगातल्या लोकांची परिस्थिती पाहिली त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांची किती कशी दया आली आणि त्या दयेपोटी त्याने कसं त्यानं तारलं हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून विशेषतः लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 7, 8, 9 नंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हा लोकांना दया दाखवत असताना आपण पाहतो की विशेषतः त्याने एका शताधिपतीला, जो त्याच्या आपल्या नोकराला बरे करण्यासाठी येशूकडे आला होता नम्र होऊन, त्याची विद्वत्ता पाहता आणि त्याची नम्रता पाहता येशूने त्याला सांगितलं, जा भिवू नको, तुझा नोकर बरा झालेला आहे. त्याला दया आली. हो माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यानंतर आपण पाहतो की अनेक लोकांना बरे केले. विशेष करून रक्तस्रावी स्त्री, त्या ठिकाणी विधवा स्त्रीचं एक मुद्दा दिला आहे की ती स्वतः विधवा होती आणि तिचा एकुलता एक मुलगा मरण पावला होता. त्याची प्रेतयात्रा निघाली होती आणि ते पाहून येशूला दया आली. येशूने ती प्रेतयात्रा थांबवली आणि त्या बाळाला सांगितलं, बाळा उठ. आणि तो मुलगा उठला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला अनेकदा दया आली. त्याने अनेक लोकांना त्यातून उठवलं. ती रक्तस्रावी स्त्री देखील माझ्या प्रिय मित्रांनो, कितीतरी 38 वर्ष म्हणे रक्तस्राव झालेली स्त्री, तिला देखील पाहून येशूला दया आली. आणि येशूने अशा प्रकारे जे अनेक विशेष करून भूतग्रस्त म्हणा किंवा एखाद्या मुलाला एखादा रोग झाला असेल तर त्याला तिथून कसं त्यांनी वाचवलं ह्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. ह्याला कारण की प्रत्येक वेळेला येशूला दया आली. जे विशेषतः 5,000 लोक त्याचा शब्द ऐकत होते आणि ते जेवायला खायला विसरले होते, त्यांची देखील येशूला दया आली. त्याने 5,000 लोकांसाठी जेवण दिलं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, हे येशूची दया आपण पाहता येशू हा खरोखर दयेचा सागर आहे हे असा आपण म्हणतो आणि त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देतो. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आता आपल्या लक्षात येईल की अनेकदा ज्या लोकांची त्यांच्या जीवनामध्ये अवहेलना झालेली होती, त्यांना मारहाण केलं होतं. विशेष करून येशू ख्रिस्ताला जेव्हा मारहाण झाली त्याला क्रुसावर दिलं आणि त्याच्या कुशीत भाला भोसकला. अशा लोकांची आणि शिपायांची देखील त्याला दया आली आणि म्हणून त्याने आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना केली, हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा प्रभू येशू ख्रिस्त खरोखर हा दयेचा सागर आहे. म्हणून सगळे लोक त्या येशूकडे धावतात आणि त्याच्याकडे दयेची याचना करतात. कारण आपल्या संकटात, दुःखात, अडचणीत आपल्याला परमेश्वराची साथ हवी असते आणि त्याच्या सामर्थ्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, आपण कार्य करू शकत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या दयेचा त्याने आपल्यावर वर्षाव करावा आणि त्याद्वारे आपल्या सर्वांना विशेष करून सगळ्या संकटातून सोडवावी. जेव्हा आपण जुन्या करारात पाहतो तेव्हा त्या परमेश्वर जो खरोखर
दयेचा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराने इस्रायल लोकांना 400 वर्षाच्या गुलामगिरीतून कसं वाचवलं. त्यानंतर आपण पाहतो की मध्ययुगामध्ये म्हणजे 5व्या इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये जेव्हा हे इस्रायल लोक परत नबुकदनेस्सर राजाच्या पारतंत्र्यामध्ये होते, त्यावेळेला देखील त्याला परमेश्वराने दया दाखवून कसं सोडवलं हे देखील आपण पाहतो. म्हणजे हा परमेश्वर किती दयाळू आहे, किती क्षमाशील आहे आणि त्याच्या दयेमुळे लोक परत परत जीवनात कसे उठू शकतात. हो माझ्या प्रिय बंधूंनो, अब्राहमापासूनचा इतिहास आपण पाहतो आणि तो येशू ख्रिस्तापर्यंत अनेक संदेष्टे येऊन ते शिकवतात की आपला पिता जो आपल्याला क्षमा करतो, दया दाखवतो, त्याच्या आज्ञेत आपण राहिलं पाहिजे. तरी देखील लोक विसरतात आणि ह्या देवापासून दूर जाऊन दुसऱ्या देवाची पूजा करतात. तरी देखील परमेश्वर त्यांना दया दाखवतो, क्षमा करतो. आणि म्हणून आपला परमेश्वर हा खरोखर दयेचा परमेश्वर आहे, क्षमाशील परमेश्वर आहे, हे आपण लक्षात ठेवावे.